नमस्कार मित्रांनो, हाय एव्हरीवन. आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या म्हणजेच माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेल्पिंग वर्ब्स, अटॅच, आयएनजी, एस या संदर्भात म्हणजेच की जे घटक टेन्स या घटकाशी रिलेटेड आहे त्या संदर्भात आपण माहिती समजून घेतलेली आहे, बरोबर. आणि मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण वर्तमान काळातील टू बी ची रूपे या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेतली. आजचा आपला जो काही टॉपिक आहे तो टेन्स याच्याशीच रिलेटेड असणारा टॉपिक आहे, तो म्हणजेच भूतकाळातील टू बी ची रूपे. भूतकाळातील टू बी ची रूपे. आता वर्तमान काळातील जी काही टू बी ची रूपे होती, एम, इज, आर ही वर्तमान काळात वापरली जाणारी टू बी ची रूपे. त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या प्रकारचे होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य तसाच एक तक्ता दिलेला आणि त्या तक्त्याच्या माध्यमातून आपण ती माहिती समजून घेतली. तशाच पद्धतीने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण ती माहिती समजून घेणार आहोत. फक्त फरक काय आहे तर भूतकाळातील टू बी ची रूपे. आता भूतकाळात कोणती टू बी ची रूपे वापरली जातात ते आपण या टॉपिकच्या माध्यमातून सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक सांगावंसं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना या माहितीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ द्या. प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांना ही माहिती समजून घेऊ द्या. आता जसं की मी पालक आहे, पालक म्हणून मी काय करणार तर माझ्या पाल्याला मी ती माहिती पाहायला देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण काय करत असतो की आपण स्वतः तो व्हिडिओ पाहत असतो, आपण विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती जाऊ देत नाही. मग आपल्या पाल्याला ती माहिती कशी कळणार आहे? जर आपल्या पाल्याच्या प्रगतीमध्ये आपल्याला वाढ घडवून आणायची असेल तर आपल्याला अशी नवनवीन प्रकारची माहिती त्याच्या ज्ञानामध्ये संग्रहित करणं गरजेचं आहे, त्याची भर घालणे गरजेचे आहे. आणि म्हणून पालकांना विनंती असेल की प्रत्यक्ष पाल्याला ती माहिती पाहायला द्या, तो टॉपिक समजून घेऊ द्यात, जेणेकरून त्याच्या ज्या काही कन्सेप्ट असतील त्या क्लिअर होतील किंवा त्याला ती माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजायला मिळेल. ओके, आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय. टेन्स म्हणजेच काळ आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा आपला जो आजचा टॉपिक आहे तो म्हणजेच भूतकाळातील टू बी ची रूपे. आता भूतकाळामध्ये टू बी ची कोणती रूपे वापरली जातात तर हे आहेत वॉज, वेअर. वॉज आणि वेअर हे जे दोन शब्द आहेत ते दोन शब्द म्हणजेच टू बी ची रूपे आहेत. मग याचाच भूतकाळामध्ये कोणत्या पद्धतीने वापर होत असतो तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपण वाक्य लिहिलेले आहेत. त्या वाक्यांच्या मदतीने आपण ती माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. ठीक आहे, लक्ष द्या. या ठिकाणी एक छोटासा तक्ता आहे, रेषा ओढलेला नाही. तुम्ही म्हणाल मग तक्ता कुठे आहे, परंतु तो तक्ताच आहे. माहिती समजून घ्या. आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण ती माहिती समजून घेतली. तेच आहे, पहा. पुरुष सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजेच फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन अशा प्रकारची ती माहिती आहे. फर्स्ट पर्सन मध्ये सिंग्युलर वर्ड कोणते आहेत, प्लुरल वर्ड कोणते आहेत, कोणता बदल होत असतो तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. पहा, फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष. सिंग्युलर मध्ये काय वापरले जातात, आय वॉज. सिंग्युलर मध्ये काय वापरले जातात, आय वॉज. आय वॉज मीन्स मी होतो. पहा, आय वॉज, वॉज याचा अर्थ आहे होतो. ओके, आय मीन्स मी म्हणजेच मी होतो. त्याचाच प्लुरल मध्ये काय वापर होत असतो, काय बदल होत असतो तर वी आर. वी आर, वी आर म्हणजेच काय की आम्ही होतो. वी म्हणजेच आम्ही आणि वॉज म्हणजेच होतो. सिंग्युलर मध्ये सिंगल म्हणजेच एक वचनी वाक्य आहे, प्लुरल मध्ये अनेक वचनी वाक्य आहे. महत्वाचे शब्द कोणते आहेत तर वॉज यांचा प्रत्यक्ष वाक्यामध्ये आपण वापर करणार आहोत. हेच आहेत टू बी ची रूपे.
ओके, आय वॉज म्हणजेच मी होतो, वी वॉज वी वेअर म्हणजेच आम्ही होतो. ठीक आहे. नेक्स्ट पहा, सेकंड पर्सन म्हणजेच द्वितीय पुरुष, सेकंड पर्सन. यू वेअर, यू वेअर, यू वेअर मीन्स तू होतास. यू वेअर म्हणजेच तू होतास. प्लुरल मध्ये स्पेलिंग सेम आहे, अर्थ वेगळा आहे, बिकॉज ते कशामध्ये वापरलेले आहेत, अनेक वचनीमध्ये वापरलेले आहेत. म्हणून यू वेअर म्हणजे तुम्ही होता, तुम्ही होता असा वापर हा अनेक वचनीमध्ये केला जात असतो. थर्ड पर्सन मध्ये काय आहे पहा, तृतीय पुरुष म्हणजेच थर्ड पर्सन. ही वॉज, शी वॉज, इट वॉज. ही वॉज म्हणजे तो होता, शी वॉज ती होती, इट वॉज ते होते. दे आर अ सिंगुलर वर्ड, हे एक वचनी शब्द आहेत. ही मीन्स तो, शी मीन्स ती, इट मीन्स ते. वॉज म्हणजेच होता. आता सिंगुलर जे काही शब्द आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेतोय. याचाच प्लुरल वर्ड कोणता आहे, प्लुरल दे वेअर. दे वेअर, दे वेअर याचे मराठी अर्थ होतात ते होते, त्या होत्या, ती होती. ओके, अशा पद्धतीने या तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला थोडक्यात टू बी ची जी काही रूपे आहेत म्हणजे जे दोन शब्द आहेत वॉज अँड वेअर, त्याचा वापर या पद्धतीने आपण तक्त्याच्या माध्यमातून समजून घेतलं. आता प्रत्यक्ष या शब्दांचा टू बी ची जी काही रूपे आहेत त्याचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो ते आपण खालील वाक्यांच्या मदतीने समजून घेणार आहोत. प्रत्येक वाक्यामध्ये टू बी चे म्हणजेच भूतकाळातील जी काही रूपे आहेत, टू बी ची भूतकाळातील रूपे ती वापरलेली आहेत. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस अशा तीन प्रकारच्या वाक्यांमध्ये ते भूतकाळीन जे काही टू बी ची रूपे आहेत ती कशा पद्धतीने वापरले ते आपण समजून घेऊया. फर्स्ट पॉइंट, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स होकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य. पहा, फर्स्ट सेंटेन्स, ही वॉज अन ऑनेस्ट पर्सन. ही वॉज अन ऑनेस्ट पर्सन. ही वॉज अन ऑनेस्ट पर्सन. आता तो व्यक्ती कसा होता त्या संदर्भात या वाक्याच्या मदतीने आपल्याला माहिती मिळते. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. कोण तर तो व्यक्ती. आहे तर नाही. होता, होता ही माहिती आपल्याला कशाच्या माध्यमातून मिळते तर जो काही शब्द वापरलेले आहे वॉज. वॉज म्हणजेच काय तर वॉज हा आपल्याला झालेल्या घटनेबद्दल, झालेल्या क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे. ओके, आणि म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे, भूतकाळातील टू बी चे रूपे. ठीक आहे. ही वॉज अन ऑनेस्ट पर्सन म्हणजेच थोडक्यात काय तर तो व्यक्ती, ती व्यक्ती प्रामाणिक होती. ही वॉज अन ऑनेस्ट पर्सन, ती व्यक्ती प्रामाणिक होती. होती, वॉज होती. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, पर्सन म्हणजे व्यक्ती, ही म्हणजे तो. इंग्लिश मध्ये तो ही वापरलेला असो परंतु आज्ञार्थी म्हणून किंवा रिस्पेक्ट देण्याच्या दृष्टिकोनाने आदरयुक्त शब्द आपण ती किंवा ते वापरत असतो. आदरयुक्त. ओके, म्हणजे ती व्यक्ती प्रामाणिक होती. आता आहे का तर नाही. सेकंड, आता सेकंड सेंटेन्स वाचल्यानंतर तुम्हाला लगेच कळणार आहे. सेकंड, गांधीजी वॉज अ लॉयर. गांधीजी वॉज अ लॉयर. लॉयर मीन्स वकील. गांधीजी वॉज अ लॉयर म्हणजेच काय तर गांधीजी कोण होते, वकील होते. वाक्याच्या माध्यमातून आपल्याला काय माहिती मिळते, गांधीजी वॉज अ लॉयर म्हणजेच गांधीजी वकील होते. ओके, वॉज वाक्यामध्ये वापरलेले शब्द आहेत. नेक्स्ट, पंडित नेहरू वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. पंडित नेहरू वॉज
द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. याचा अर्थ काय, तर या वाक्याचा अर्थ आहे की पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडित नेहरू वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. फर्स्ट प्राईम मिनिस्टर म्हणजेच पहिले पंतप्रधान कोणत्या देशाचे, ऑफ इंडिया, तर भारताचे होते. होते आपल्याला या शब्दाच्या माध्यमातून ती माहिती मिळते. पंडित नेहरू वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, की पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेक्स्ट सेंटेन्स, ही वॉज अ फार्मर. ही वॉज अ फार्मर. ही वॉज अ फार्मर म्हणजेच काय, वाक्यामध्ये शब्द आलेला आहे वॉज. ही वॉज अ फार्मर. ही वॉज अ फार्मर मीन्स तो शेतकरी होता. तो शेतकरी होता. नेक्स्ट, ही वॉज अ गार्डनर. ही वॉज अ गार्डनर. गार्डनर मीन्स माळी. गार्डनर म्हणजेच काय, माळी. ही वॉज अ गार्डनर, की तो माळी होता. माळी, आता बागकाम करणारे जे असतात त्याला आपण गार्डनर म्हणत असतो, माळी म्हणत असतो. ही वॉज अ गार्डनर, की तो माळी होता. होता आता अस्तित्वात आहे का, तर नाही. थोडक्यात झालेल्या गोष्टी संदर्भात आपण काय समजून घेतोय, भूतकाळातील ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या सांगण्यासाठी आपण वाक्यामध्ये टू बी ची जे काही रूपे आहेत वॉज अँड वेअर त्याचा वापर प्रत्यक्ष कशा पद्धतीने होत असतो ते आपण समजून घेतोय, त्याचे अर्थ आपण समजून घेतोय. नेक्स्ट, आय वॉज अन इंजिनियर. आय वॉज अन इंजिनियर म्हणजेच काय, तर मी इंजिनियर होतो. आय वॉज अन इंजिनियर, मी इंजिनियर होतो. ओके. वी वेअर इन पुणे. वी वेअर इन पुणे. वी वेअर इन पुणे, आम्ही पुण्यात होतो. वी वेअर इन पुणे, आम्ही पुण्यात होतो. दे वेअर अवर फ्रेंड्स. दे वेअर अवर फ्रेंड्स. दे वेअर अवर फ्रेंड्स मीन्स ते आमचे मित्र होते. होते आता असतील नसतील, परंतु आपल्याला वाक्याच्या माध्यमातून माहिती काय मिळते, दे वेअर अवर फ्रेंड्स, की ते आमचे मित्र होते. याचा अर्थ काय, आता नसतील. ओके. म्हणजे थोडक्यात काय की वॉज वेअर याच्या माध्यमातून आपल्याला त्या वाक्याची माहिती मिळते की तो कोणत्या काळात घडलेला आहे, ती घटना केव्हा घडली, ही आपल्याला या वाक्यांच्या मदतीने किंवा त्या वाक्यामध्ये जे काही शब्द वापरलेले आहेत त्या शब्दांच्या मदतीने ते वाक्य आपल्याला समजायला मिळतात. अँड लास्ट पहा, ही वॉज रिच. ही वॉज रिच, तो श्रीमंत होता. ही वॉज रिच, तो श्रीमंत होता. थोडक्यात काय, तर जे काही वॉज वेअर जे शब्द वापरलेले आहेत ते आहेत टू बी चे रूपे, आणि याच्याच माध्यमातून आपल्याला ते वाक्य समजायला मिळतात की हे वाक्य किंवा ह्या घटना घडून गेलेल्या आहेत. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणत असतो, भूतकाळातील वाक्य म्हणत असतो. भूतकाळातील वाक्य समजून घ्यायचे असतील तर आपल्याला वॉज वेअर हे आपल्याला माहिती असावेत, म्हणजेच टू बी ची रूपे आपल्याला माहिती असावेत. ओके. पुढे पहा. नेक्स्ट टॉपिक, निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स नकारार्थी वाक्य, की ज्या वाक्यातून आपल्याला नकार देण्याच्या दृष्टिकोनाने नकारात्मक जी काय माहिती असते ती माहिती आपल्याला मिळत असते. थोडक्यात नाही म्हणण्यासारखे वाक्य आपल्याला समजून घ्यायचे आहेत की जे टू बी चे रूपे त्या वाक्यामध्ये वापरले गेलेले आहेत. ती कशी वापरले गेले ते आपण समजून घेतोय. फर्स्ट सेंटेन्स, द प्रिन्स वॉज नॉट सॅटिस्फाईड. द प्रिन्स वॉज नॉट सॅटिस्फाईड या वाक्यामध्ये टू बी चे रूपे कोणते आहेत, तर वॉज. द प्रिन्स, प्रिन्स मीन्स राजकुमार. नॉट सॅटिस्फाईड म्हणजेच काय, तर जो काही राजकुमार आहे तो राजकुमार या ठिकाणी काय म्हटलेला आहे, त्याच्या संदर्भात वाक्य काय आहे, सॅटिस्फाईड म्हणजेच समाधानी. बट द प्रिन्स वॉज नॉट सॅटिस्फाईड. नॉट सॅटिस्फाईड, नॉट हा जो काही शब्द आहे तो ही माहिती देतोय आपल्याला, निगेटिव्ह नकारार्थी माहिती देण्याचं काम करतोय.
जो राजकुमार होता तो कसा होता? नॉट सॅटिस्फाईड म्हणजेच असमाधानी होता. मग वाक्य काय तयार होईल? द प्रिन्स वॉज नॉट सॅटिस्फाईड, की राजपुत्र समाधानी नव्हता. राजपुत्र समाधानी नव्हता. ही वॉज नॉट देअर. ही वॉज नॉट देअर. ही वॉज नॉट देअर म्हणजेच काय? तर तेथे ते नव्हते किंवा तो तेथे नव्हता. ही वॉज नॉट देअर म्हणजेच तो तेथे नव्हता. नॉट देअर, देअर म्हणजे तेथे, नॉट म्हणजेच नाही, ओके, वॉज म्हणजेच होता. परंतु नॉट शब्द वापरलेला आहे म्हणून आपण म्हणतोय नव्हता. तो तेथे नव्हता. ओके. नेक्स्ट, ही वॉज नॉट बुक सेलर ऍट ऑल. ही वॉज नॉट बुक सेलर ऍट ऑल म्हणजे याचा अर्थ काय असेल? ही वॉज नॉट बुक सेलर ऍट ऑल. तो पुस्तक विक्रेता मुळीच नव्हता. ही वॉज नॉट बुक सेलर ऍट ऑल की तो पुस्तक विक्रेता मुळीच नव्हता म्हणजे तो वेगळा व्यक्ती काहीतरी असेल, त्याचं ऑक्युपेशन डिफरंट टाईपचं असेल. म्हणून म्हटलेलं आहे ही वॉज नॉट बुक सेलर ऍट ऑल की तो पुस्तक विक्रेता मुळीच नव्हता. इट वॉज नॉट माय वॉच. इट वॉज नॉट माय वॉच की ते घड्याळ माझे नव्हते. ते घड्याळ माझे नव्हते. इट वॉज नॉट माय वॉच म्हणजेच ते माझे घड्याळ नव्हते. ओके. नेक्स्ट पहा, दे वेर नॉट अवर टीचर्स. दे वेर नॉट अवर टीचर्स म्हणजेच काय? दे वेर नॉट अवर टीचर्स. दे म्हणजेच कोण? तर पहा या ठिकाणी दे म्हणजेच ते, वेर म्हणजेच काय? तर त्याचा अर्थ काय होतो? होता, होते. बरोबर. नॉट अवर, अवर म्हणजेच आमचे, टीचर म्हणजेच शिक्षक. मग या वाक्याचा अर्थ काय होईल? दे वेर नॉट अवर टीचर्स की ते आमचे शिक्षक नव्हते. बरोबर. दे वेर नॉट अवर टीचर्स मीन्स ते आमचे शिक्षक नव्हते. व्यवस्थित जर तुम्ही पाहिला तर नक्कीच तुम्हाला ही वाक्य चांगल्या पद्धतीने कळतील. म्हणून तुम्हाला हा तक्ता समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच अगदी सहजरित्या ते आपण समजून घेऊ आणि ते आपण सॉल्व्ह करू शकू. केदार वॉज नॉट इन द स्कूल. केदार वॉज नॉट इन द स्कूल. केदार वॉज नॉट इन द स्कूल म्हणजेच काय? तर केदार शाळेत नव्हता. केदार वॉज नॉट इन द स्कूल. केदार शाळेत नव्हता. केदार कुठे होता असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ओके. थोडक्यात काय? तर नॉट या शब्दाचा वापर झाले असल्या कारणाने ती माहिती आपल्याला कशी मिळत असते? नकारार्थी मिळत असते. कशी मिळत असते? नकारार्थी मिळत असते. आणि होता, आहे की असणार ही माहिती आपल्याला कशाच्या माध्यमातून मिळते? तर टू बी चे जे काही रूपे आहेत वॉज, 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 वेअर, वॉज याच्या माध्यमातून ते वाक्य कोणत्या काळातील आहेत हे आपल्याला सहजरित्या क्लिक होत असतं. ओके. तिसरं पहा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय? तर प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य खूप महत्वाचे टॉपिक आहेत. हे जर आपल्याला कळलं तर निश्चितपणे आपण ती घटना कोणत्या काळात घडलेली आहे ते आपण सहज समजून घेऊ शकतो आणि आपल्याला त्या वाक्याचा अर्थ कळू शकतो. म्हणून सांगतोय की प्रत्यक्ष ही माहिती आपल्या पाल्याला पाहायला द्या, त्यांना समजून घेऊन द्या, म्हणजेच त्यांना ही माहिती अवगत होईल आणि त्यानुसार ते स्टडी करतील, अभ्यास करतील. म्हणजेच त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि ऑटोमॅटिकली त्यांची प्रगती होईल. ओके. कदाचित काहींना पटेल, काहींना पटणार नाही, परंतु सांगणं माझं काम आहे. असो. नेक्स्ट, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य ते कसे असतात? तर पहा, व्हाय वॉज द प्रिन्स अनहॅपी. व्हाय वॉज द प्रिन्स अनहॅपी. व्हाय वॉज म्हणजेच काय? की राजकुमार दुःखी का होता.
व्हाय वॉज द प्रिन्स अनहॅपी? अनहॅपी म्हणजेच काय तर दुःखी, आणि हॅपी म्हणजेच काय तर आनंदी. ओके, हे आपल्याला माहिती असावं, म्हणजेच आपण अगदी सहजरित्या ते सॉल्व्ह करू शकू. तर राजकुमार दुःखी का होता किंवा राजपुत्र दुःखी का होता? नेक्स्ट, वेअर वॉज द प्रिन्स? वेअर वॉज द प्रिन्स? वेअर वॉज द प्रिन्स म्हणजे राजपुत्र कोठे होता किंवा राजकुमार कोठे होता. वेअर वॉज द प्रिन्स? वेअर वॉज द प्रिन्स? वेअर इज द प्रिन्स विचारलं तर काय होईल? राजकुमार कुठे आहे? वेअर इज द प्रिन्स विचारलं तर राजकुमार कुठे आहे? परंतु आपण या ठिकाणी म्हटलेला आहे वेअर वॉज द प्रिन्स, तर राजकुमार कुठे होता? बरोबर. वॉज ही शॉर्ट टेम्पर्ड? वॉज ही शॉर्ट टेम्पर्ड म्हणजेच शीघ्रकोपी. वॉज ही शॉर्ट टेम्पर्ड, तो शीघ्रकोपी होता. तो शीघ्रकोपी होता म्हणजे लवकर राग यायचा का? एक्झाम्पल. नेक्स्ट, वॉज तनय ऑन द ग्राउंड? वॉज तनय ऑन द ग्राउंड म्हणजे तनय मैदानावर होता. ओके, वॉज तनय ऑन द ग्राउंड? तनय मैदानावर होता का? आपण या ठिकाणी चेंज करू शकतो, नाव आपण बदलून घेऊ शकतो. आता आपण तनय म्हटलं, तुम्ही स्वतःचं नाव घेऊ शकता. एक्झाम्पल म्हणून पहा, वॉज हर्ष ऑन द ग्राउंड? वॉज हर्ष ऑन द ग्राउंड म्हणजेच हर्ष मैदानावर होता का? पहा, लगेच आपण वाक्य तयार करत असतो, बरोबर ना. तुम्ही स्वतःचं नाव वापरू शकता किंवा जे काही प्रोनाउन्स आहेत ते आपण वापरू शकतो त्या वाक्याचा विचार करून. ओके, नेक्स्ट पहा, वॉज गावस्कर अ पॉप्युलर प्लेयर? वॉज गावस्कर अ पॉप्युलर प्लेयर? प्लेयर म्हणजेच खेळाडू, पॉप्युलर म्हणजेच लोकप्रिय. वॉज गावस्कर अ पॉप्युलर प्लेयर म्हणजे गावस्कर लोकप्रिय खेळाडू होता. गावस्कर लोकप्रिय खेळाडू होता का? गावस्कर सर्वांनाच माहिती आहेत. ओके, वॉज गावस्कर अ पॉप्युलर प्लेयर? गावस्कर लोकप्रिय खेळाडू होता का? प्रश्न आहे, विचारलेला आहे आपल्याला. आपल्याला जे काही आन्सर अवगत होईल ते आपण आन्सर देऊ शकतो, ते आपण बोलू शकतो. अँड लास्ट, वॉज केदार नॉट इन द स्कूल? वॉज केदार नॉट इन द स्कूल म्हणजे केदार शाळेत नाही का? वॉज केदार नॉट इन द स्कूल? केदार शाळेत नाही का? आपल्याला हे जे काही वाक्य आहे त्या वाक्यांच्या मदतीने काय माहिती मिळत असते तर भूतकाळात घडलेल्या गोष्टीबद्दल किंवा झालेल्या गोष्टीबद्दल वॉज आणि वेअर हे दोन शब्द आपल्याला माहिती पुरवत असतात. आणि आणखीन जर आपल्याला ती वाक्य चांगले समजून घ्यायचे असतील तर उरलेले जे काही शब्द आहेत, महत्वाचे जे शब्द आहेत ते जर आपल्याला माहिती असतील तर आपण वाक्याचा अर्थ सहजरित्या समजून घेऊ शकतो. जसं की सॅटिस्फाईड समाधानी, सेलर म्हणजेच विक्रेता, बुक सेलर म्हणजे पुस्तक विक्रेता, वॉच म्हणजेच घड्याळ, टीचर मीन्स शिक्षक, स्कूल मीन्स शाळा, अनहॅपी दुःखी, प्रिन्स राजकुमार, टेम्पर शॉर्ट टेम्पर शीघ्रकोपी, ग्राउंड मैदान, पॉप्युलर लोकप्रिय, प्लेयर खेळाडू, असे जे काही छोटे छोटे शब्द आहेत थोडक्यात व्होकॅब्युलरी जर आपण इन्क्रीज केली तर निश्चितपणे आपल्याला ह्या प्रकारची वाक्य सहजरित्या समजायला सोपे जाते. म्हणून तुम्हाला सांगतोय की इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी, शब्दसंग्रह वाढवा, म्हणजेच आपण ह्या प्रकारचे वाक्य सहजरित्या समजून घेऊ शकतो. ओके, ठीक आहे. माहिती आवडली असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर कोण आपल्या चॅनलला नवीन असतील, एक सांगावंसं वाटतं की व्हिडिओ पाहणारे जे जास्त व्यक्ती आहेत ते सबस्क्राईब न करणारे आहेत. जो काही ग्राफ असतो त्याच्या माध्यमातून अशी माहिती डिस्प्ले झाली
की सबस्क्राईब करणारे लोक व्हिडिओ कमी पाहतात आणि जे काही नॉट सबस्क्रायबर आहेत, सबस्क्राईब न करणारे आहेत, ते माहिती जास्त पाहतात. म्हणून त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट असेल की जर आपल्याला माहिती आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत समजायला मिळेल. ओके, ठीक आहे. तर लवकरच भेटूया आपण याच विषयाशी संबंधित असणाऱ्या माहितीवर आधारित पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.